आपल्याला कटिंग करायची अशी परफेक्ट, कारण हे ब्लाऊज आलेले आहेत नांदेडवरून कुरिअरने. कारण त्यांचे ब्लाऊज, हे ब्लाऊज मीच त्यांचं शिवलं होतं. त्यांनी, आता मी सध्या पुण्यात आहे आणि अगोदर मी नांदेडला होते, पण त्यांचे जे ब्लाऊज आहेत माझ्याशिवाय त्यांचे कुठंच ब्लाऊज बसत नाहीत. त्यासाठी त्यांनी मला नांदेडवरून पुण्याला ब्लाऊज कुरिअर करून पाठवलेले आहेत. तर हे कुरिअर आपल्याला आलेलं आहे आणि याप्रमाणे आपल्याला ब्लाऊज शिवायचं आहे. कारण हे ब्लाऊज मी अगोदर शिवलेले आहे आणि त्यांना सेम असं ब्लाऊज हवं आहे आणि त्यांना त्यांच्या मनासारखे ब्लाऊजची फिटिंग बसत नाही. असं मोकळं ढाकळं व्यवस्थित असं कुठंच चोळ नसणारं असं ब्लाऊज त्यांना शिवून पाठवायचे आहेत आपल्याला. आणि याची कटिंग आपल्याला परफेक्ट कटिंग कशी करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे ब्लाऊज 4 ब्लाऊज आहेत. 4 पैकी आपल्याला 2 गळे मोठे आहेत, 2 ब्लाऊजचे गळे बोटनेक आहेत. तर परफेक्ट आपण गोल गळे म्हणजे याप्रमाणे डिझाईन वगैरे सेम असं ब्लाऊज आपल्याला शिवून द्यायचं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि फिटिंग चांगली असेल तर तुम्हाला कुठूनही कुरिअर, आता सगळीकडे सेवा उपलब्ध आहे, कुरिअरने ब्लाऊज येतात. तर तुम्ही असे परफेक्ट ब्लाऊज शिवा की तुमची सवय एकदा लागली गिऱ्हाईकाला की ते परत तुमच्याशिवाय कुठंच जात नाही. तर तुम्हाला सुद्धा चांगले ब्लाऊज जर शिवायचे असेल, चांगली कटिंग जर करायची म्हणजे शिकायची असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. खूप असा महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे, कारण इतक्या लांबून ब्लाऊज आपल्याकडे येतात म्हणजेच त्यांना आपली कटिंग फिटिंग परफेक्ट आवडती. तशीच तुम्हाला पण शिकायची आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्याला आता ह्या ब्लाऊजची सुरुवात करायची आहे कटिंगला. तर सर्वात प्रथम त्यांचा एक साईडचा गळा असा लूज पडतो, त्यांची नेहमीचीच, कारण त्यांना एक साईड गळा जो आहे तो लूज पडायचा नेहमीच. म्हणजे त्यांचे कुणाकडे जर शिवला तर त्यांचा हा जो गळा आहे हा लूज पडायचा. तर कटिंगमध्ये पण मी तुम्हाला म्हणजे व्यवस्थित सांगेल कशी कटिंग करायची, गळा लूज पडू नये आणि त्यांना गळासुद्धा असा पसरट मोठा हवा आहे आणि लूज पण पडणार नाही. याचं आपण सिक्रेट जे आहे ते बऱ्याच जणांचं, तुम्हाला तुमच्याकडे ब्लाऊज शिवायला येत असतील, तुमच्याकडे सुद्धा ब्लाऊजचे गळे म्हणजे एक साईड लूज पडतो असे म्हणजे कंप्लेंट येत असेल तर हा व्हिडिओ महत्त्वाचा तुम्हाला पाहायचा आहे. आपण यामध्ये काय काय करणार आहोत. आणि त्यांचा मोंढा ना खूप मोठा आहे, बघू शकता तुम्ही, मोंढा मोठा आहे. त्याच्यामुळं काय होतं, त्यांनी म्हणजे दुसरीकडे ब्लाऊज टाकले की त्यांना इथं असं फिट्ट होतं, या ठिकाणी असं फिटिंग असं दाटल्यासारखं होतं आणि त्यांना अजिबात दुसऱ्यांचे ब्लाऊज आवडत नाहीत. कारण एक सवय लागली की परत गिऱ्हाईक दुसरीकडे जात नाही. कुठेही किती लांब असू द्या तुम्ही, तुमच्यापर्यंत ब्लाऊज येतात. तर आपण या ब्लाऊजची तुम्हाला कटिंग, परफेक्ट कटिंग कशी केलेली आहे आणि अशीच कटिंग मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर चला सुरुवात करूया. ते कोणते 2 ब्लाऊज आहेत पाहूया. हे एक ब्लाऊज आणि हे एक ब्लाऊज, आणि हे 2 ब्लाऊज बोटनेक आहेत, ते आपण बाजूला ठेवूया. याचं अस्तर हे आणि हे ब्लॅक अस्तरचं, आणि हे आपण बाजूला ठेवूया. आणि आता आपण हे डायरेक्ट आपण याच्यावर कटिंग करणार आहोत, अस्तरवर. डायरेक्ट ही कटिंग अस्तरवर करायची या प्रकारे. तर मी दोन्ही ब्लाऊज टाकते बरोबर, म्हणजे एकावर एक अस्तर. कटोरी ब्लाऊज आहे. आणि त्यांना उंची वगैरे अशी अजिबात चालत नाही, कमी वगैरे झालेली. तर आपण तशीच आपण परफेक्ट आपल्याला उंची वगैरे घ्यायची आहे. या प्रकारे एकदम पसरून घ्यायचं आहे. तुमच्यासुद्धा गिऱ्हाईकाची अशीच कंप्लेंट जर असेल तर या प्रकारे तुम्ही कटिंग करू शकता. पाहू शकता शोल्डरला आपण पक्क पकडलेलं आहे व्यवस्थित असं, आणि हे माप घेतलेलं आहे. 14.25 आपली उंची आहे. तर आपण 13.25 आपण 15.5 आपण हे उंची ठेवायची आहे. किती? 15.5. आता मी या ब्लाऊजचं नेहमी गळा आणि शोल्डर 5 इंच ठेवते. गळा आणि शोल्डर मिळून 5 इंच ठेवते. ते कसं ठेवते ते आपण पाहूया. हे 5 इंच ॲक्युरेट कटिंग करायची आहे आपल्याला. आता हे शोल्डर बघा, जेवढं शोल्डर आता तुम्हाला जर म्हणजे ब्लाऊजमधलं जर माहीत असेल, जेवढं शोल्डर कमी तेवढं ब्लाऊज फिटिंगला एकदम परफेक्ट बसतं. कुठंच चोळ वगैरे, या ठिकाणी चोळ वगैरे येत नाही किंवा पाठीमागं चोळ येत नाही, म्हणजे इथं घोळ येत नाही. या ठिकाणी तुम्ही जर एक्स्ट्राचं जर शोल्डर ठेवलं तर हा भाग आपला एकतर गळा मोठा असतो
हे पाहू शकता गळा मोठा आहे आणि गळा जर मोठा असेल तर तुम्हाला शोल्डर कमी ठेवायचं आहे आणि गळ्याची रुंदी सुद्धा कमी ठेवायची आहे. म्हणजे जेवढं शोल्डर म्हणजे गळा मोठा तेवढं शोल्डर छोटं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला कटिंग करायचे आहे. आता बऱ्याचदा काय होतं मापाला तुमच्याकडे ब्लाऊज येतात शोल्डर मोठे असणारे आणि तुम्ही तसंच शिवून देता. तर तुम्ही रिक्वेस्ट करायची गिऱ्हाईकाला की तुमच्या इथं चोळ येतो तर शोल्डर थोडंसं कमी करू का? तर ते नक्कीच हो म्हणतात. कारण तो आपल्यावर सोडलेला असतं कसं आपल्याला शिवून द्यायचे तसं. पण परफेक्ट द्या असं सांगतात. तसंच तुम्हाला सुद्धा शोल्डर कमी ठेवायचे. गळा मोठा असेल तर शोल्डर कमी ठेवा. किती आहे गळ्याचा आपण पाहूया. याचा गळा आहे 9 इंच. किती 9 इंच. 9 इंच गळा आहे तर आपण शोल्डर याचा तयार आपल्याला 2 इंच आलेला आहे. आता आपण काय करायचं आहे पाहू शकता. आता आपण 2.25 इंच आपण गळा ठेवलेला आहे आणि गळा 2.25. आता आपलं हे 3.25 म्हणजे थोडंसं गळा जरी रुंदी तुम्ही 2 इंच जरी ठेवली तरीही चालतं. गळा रुंदी 2 इंच ठेवली तरीही चालतं. कारण गळा मोठा असेल तर ब्लाऊज म्हणजे पसरतं शोल्डर असं पसरलं जातं. तर तुम्ही 2 इंच ठेवलं गळा मोठा असेल 2 इंच ठेवलं तरीही चालतं. पण यामध्ये तुम्हाला खाली काय करावं लागतं ते सुद्धा सांगते. आता हे समजलंच असेल. यापेक्षा तुम्हाला 1 इंच वाढून घ्यायचं आहे. शोल्डरमध्ये जर 2 असेल तर 3 ठेवायचं ह्या प्रकारे. आता आपण मोजणार आहोत. गळा आता पाहू शकता त्यांचा गळा आहे 6 इंच. किती 6 इंच. तर तो 6 इंच कसा आला तर आपण हे काय करायचं या जे हुक लावतो ती पट्टीपर्यंत आपण काय करायचं हे रेष ओढायची आणि हे पाहू शकता गळा 6 इंच गळा आला. तर आपण आता काय करायचं 6 इंच त्यांचा गळा खोली ठेवून द्यायची. वाढवायचं नाही. हे आलं 6 इंच. आता आपण इथं समज 2च इंच ठेवले तर 2 इंच इथं ठेवायचं का तर नाही. त्यांना गळा हवा पसरट. तर तुम्ही काय करू शकता इथं तुम्ही 2.5 इंच घेऊ शकता. इथं 2.5 इंच गळ्याला खाली घ्यायचं आणि 2 इंच वर घ्यायचं. म्हणजे इक्वल तुमचं गळ्याचं जे माप आहे परफेक्ट बसतं आणि गळा असं बांधल्यासारखा होत नाही. याप्रमाणे तुम्हाला आकार द्यायचा आहे. आता आपल्याला काय मोजायचं आहे मोंढा आणि ही परफेक्ट अशी कटिंग आहे. कारण मी 25-26 वर्ष काम केलंय त्यामुळंच माझ्याकडे ब्लाऊज लांबून येतात. नांदेडवरून ब्लाऊज आलेले आहेत पुण्यामध्ये शिवायला. तर या प्रकारे तुम्हाला सुद्धा तशीच कटिंग करायची परफेक्ट. आता मी हे काय केलं डॉट 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 करत गेले तर गळा आपला आहे म्हणजे मोंढा आहे आपला 5.5 इंच. किती 5.5. तर आपल्याला ठेवून द्यायचं आहे 5.5. तर मी इथं खून करून घेते 5.5 वर. तर हे 5.5 आपला मोंढा झाला. आता छातीचं माप कसं काढायचं ॲक्युरेट माप कसं काढायचं तर ॲक्युरेट माप तुम्हाला सांगते. म्हणजे तुम्ही कितीही नवीन असाल तरीही तुम्हाला समजेल की माप कसं काढायचं परफेक्ट. आता पाहू शकता नवीन पद्धत. हे बघा ही मार्जिंग आहे. मार्जिंग सहित तुम्हाला पकडायचं आहे. मार्जिंग सहित तुम्हाला पकडायचं आहे. आपल्याला आलेलं आहे 11 इंच. किती आलंय 11. बरोबर 11 आलेलं आहे. तर 11 इंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे इथं. हे 11 इंच आपलं परफेक्ट आलं. आता आपण काय करू हे इथं आपण 5.5 वर. आता हे झालं आपलं परफेक्ट माप. एकदम ॲक्युरेट माप झालं. ॲक्युरेट माप झालं आणि हा आहे मागचा भाग आहे. याच भागावर आपण समोरच्या भागाची कटिंग करणार आहोत. डायरेक्ट कपड्यावर कटिंग करतोय आपण हे लक्षात ठेवायचंय. आणि आता आपल्याला काय करायचं परफेक्ट माप कसं काढायचं तर काय करायचं परफेक्ट माप कसं काढायचं तर हे काच बटन पट्टी आणि हे पाहू शकता 9:15. 9:15 आपली छाती आलेली आहे. किती 9:15. तर आपल्याला काय करायचं 9:15 वर आपण ही अशी रेष मारून घ्यायची आणि इथं झाली आपली फिटिंग. या ठिकाणी आपली फिटिंग झाली.
आता ह्या आकार कसा द्यायचा, काय करायचं आपण, हा आकार देताना टेप अर्धा करायचा आणि इथून सुरुवात करायची, जिथून आपला अर्ध हे होते तिथून, आणि इथून आपल्याला 1.25 इंचावर आकार द्यायचा आहे. किती? 1.25 इंचावर आकार द्यायचा आहे आपल्याला. तर याप्रमाणे आकार द्यायचा आहे 1.25 इंच. इथून इथं 1.25, या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंत 1.25 इंच. आता तुमचे प्रॉब्लेम येत असतील, इथं समोर असा चोळ येतो, तर काय करायचं, इथं जर तुमच्या समोर इथं चोळ येत असेल तर काय करायचं, तुम्हाला 1/2 इंच समोरच्या बाजूला 1/2 इंच आतमध्ये जायचं. काय करायचं, 1/2 इंच आतमध्ये जायचं, इथं शोल्डर ठेवायचं बरोबर. पाहू शकता. तर या आता ही रेष सरळ झाली, पण ही आपण हे इथंही आपण हे अर्धा इंच आपण आत गेलो, 1/2 इंच आपण आत गेलो, आणि ह्या इथून ह्या टोकापासून आपल्याला ठेवायचं आहे अर्धा इंच. किती? अर्धा. तर याप्रमाणे पाहू शकता. या प्रकारे तुम्हाला कटिंग करून घ्यायची आहे समोरच्या मोंढेची, आणि ही कटिंग एकदम परफेक्ट आहे. हा जो आकार आहे अजिबात मोठा होत नाही, आणि इथं असं गुढ्या वगैरे अजिबात येत नाहीत. तर आपण इथं काय केले, जे शोल्डरचं आपण माप घेतलं त्याच्यापेक्षा आपण 1/2 इंच आतमध्ये गेलो समोरच्या बाजूसाठी, मागच्या बाजूसाठी नाही, हे लक्षात ठेवायचंय. मागची बाजू सेम राहणार आहे, फक्त मी ज्यावेळेस समोरची बाजू आपण कट करतो त्यावेळेस फक्त इथं 1/2 इंच, आणि हे ॲक्युरेट येणार आहे या आकारामध्ये. तर हे झालं, तुम्हाला कळलंच असेल. आता आपण हा गोल गळ्याला आकार दिला. आता आपण मी नेहमी कटोरीला काय करते, कटोरीचं माप म्हणजे समोरचं माप टाकते ते नेहमी मी या प्रकारे टाकते. आता पाहू शकता, ह्या असं मोजायचं. कटोरी आहे आपली 6 इंच, कटोरी किती आहे? 6 इंच, आणि क्रॉसपट्टी आहे 3 इंच, आणि इकडं आहे 2.5 इंच. तर इथं मी 2.5 ठेवते, इथं मी 3 ठेवते, कारण आपलं जसं माप निघलेलं आहे तसंच आपण ठेवून द्यायचं. आणि माझ्याकडे जरी माप नसले तरी मी 2.5 आणि 3 ठेवते. फिटिंगच्या साईडला 2.5 इंच आणि बटन साईडचा 3 इंच. हे आपण परफेक्ट माप, हे नेहमीचं आपलं हे माप आहे. आता हे या प्रकारे आपण, आता ही झाली आपली क्रॉसपट्टी. हे लक्षात ठेवायचं, हा मागचा भाग आहे, पण आपण डायरेक्ट कटिंग करतोय म्हणून आपण मागच्या भागालाच कटिंग करतोय. आता आपली कटोरी किती आहे? 6 इंच. किती? 6. आता करेक्ट मी 6 वर खूण केली. आता आपल्याला काय करायचंय, गळ्यापासून वर जायचंय 1 इंच, जास्त जायचं नाही. इथून गळा आहे, गळ्यापासून आपल्याला 1 इंच वर जायचंय, आणि या ठिकाणीपासून 2.25 इंच आपल्याला हे अंतर आणि हे अंतर 2.25 पाहिजे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. तर ही झाली परफेक्ट कटोरीची कटिंग, आणि ही कटिंग अजिबात कमी जास्त होत नाही, इतकी परफेक्ट कटिंग केलेली आहे सगळ्या गोष्टी आपण. आणि तुमचा गळा जर म्हणजे उतरत असेल, समोरचा गळा जर उतरत असेल, एखाद्याचा गळा एक साईडच ढिला पडतो, तर काय करायची, समोरची बाजू आपण डाऊन करायची, थोडीशी बाजू, हे पाहू, याप्रमाणे समोरची एक बाजू डाऊन करायची. म्हणजे काय होतं, तुमचं ती बाजू अजिबात ढिली पडणार नाही किंवा शोल्डर असं उतरणार नाही. याप्रमाणे तुम्हाला हे डाऊन करायचंय. गळा अजिबात तुमचा एकदम परफेक्ट असं, बोट जरी घातलं तरी पण त्या गळ्यामध्ये मावणार नाही, इतकं परफेक्ट असं फिटिंगला बसतं. तर हे झालं. आता आपण कट करून घेऊया. आणि हे कटिंग डायरेक्ट कटिंग आपण कपड्यावर करतो, हे बाजूबाजूनीच कटिंग करायची, आतून करायची नाही. नाहीतर काय होतं, आपल्याला ही मार्जिन आपण ज्यावेळेस पेपर टाकतो त्यावेळेस काय होतं, पेपरची जी रेष मारतो ती तेवढी रेष आपल्याला एक्स्ट्रा मिळते. यामध्ये तसं होत नाही, यामध्ये करेक्ट आपली ही कटिंग करावी लागती. तर पाहू शकता
करेक्ट आपली ही मार्किंग झाली. आता आपण काय करायचं, तर याप्रमाणे आपल्याला कटिंग करून घ्यायची. डाऊन बाजू आपण कमी केलेली आहे, खाली केलेली आहे. आता आपण हे कट करून घेऊया. आता आपण समोरच्या खड्ड्याची कटिंग करायचं. आपलं मागचं आपण करून घेतलेलं आहे. आता समोरच्याची बरोबर परफेक्ट अशी आपण हे पाहू शकता. हे आपण एक्स्ट्रा ठेवलेलं आहे मार्जिन. तर हे करेक्ट आपलं हे तयार झालं. आता याच्यामध्ये आपली क्रॉसपट्टी निघती. आता आपण याच्यामध्ये क्रॉसपट्टी काढूया. आता इथं फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथं आपण क्रॉसपट्टीमध्ये 1 इंच वाढून घ्यायचं आहे मापाच्या. आता आपण काय केलं होतं, इथं 2.5 आणि 3 घेतलं होतं. तर इथं काय करायचं, हे आपल्याला कडक भाग आहे हा कट करून टाकायचा आहे. तर इथं 4.25 ठेवायचं, कारण ते 5 इंच मी कट करून टाकणार आहे. ते पण दाखवते कसं कट करावं ते. माप किती आहे आपलं, 11 इंच. आता इथं किती 2.5 घेतलं होतं, 3.5 घ्यायचं. 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. याप्रमाणे अजिबात तुमची समोरची बाजू कमी जास्त होत नाही, अजिबात. इतकी परफेक्ट कटिंग येते. 1 इंच आपण इथं वाढून घेतलेलं आहे. 2.5 होतं तर 3.5 घेतलं, आणि तिथं 4 होतं, 3 होतं तर 4 घेतलं. फक्त आपण क्रॉसपट्टीमध्ये वाढून घेतोय. या कटिंगमध्ये आपल्याला फक्त क्रॉसपट्टी मोठी करून घ्यायची 1 इंचानी बस. बाकी सेम माप आहे. आणि हा जो कडक भाग आहे तो आपण असा कट करून टाकायचा, कारण आपण हे एक्स्ट्रा माप घेतलं होतं, हे आपण कट करून टाकलं. हे झाली आपली क्रॉसपट्टी. हा झाला फ्रंट. आता आपल्याला काढायची आहे कटोरी. सेम आपण पेपर जसं ठेवतो तशीच कटोरी आपल्याला इथं काढायची आहे. आणि ते पण न चुकता. तुमची कटोरी कधी कमी पडत असेल तर ही ट्रिक्स वापरायची आणि कटोरी एकदम परफेक्ट करून घ्यायची. कधीच तुमची कमी होणार नाही, ही गॅरंटी. फक्त तुम्हाला या प्रमाणे तिथंच करावं लागेल. आता ही झाली आपली ही मेन कटोरी. आपल्याला वाढून कशी घ्यायची आता पाहू शकता. याप्रमाणे वाढून घ्यायची. इथं ही कटोरी आहे, मी इथं अशी टाकून देते. करेक्ट. आणि एकदम क्रॉस मध्ये आहे कपडा. तर हे आपली परफेक्ट कटोरी आपण ही तुम्हाला ड्रॉ करून दाखवते, कारण तुम्हाला दिसणार नाही. जरा अंदूक ही आपली आता मी हे कोण का टाकलेत, तर हे आपल्याला 1/2 इंच म्हणजे शिलाई मार्जिन इथं घ्यायची, शिलाई मार्जिन इथं घ्यायची. म्हणजे आपला जो गळा आकार आहे सेम आहे ना, अजिबात कमी जास्त होणार नाही. आणि ही जी आपली ही इथं मी ही रेष मारली, याच्या खाली आपल्याला यायचं नाही. याच्या खाली जर आलं तर तुमची काज बटन पट्टी मोठी होती. आणि इथं हा जो आकार आहे इथं आपल्याला 1/2 इंच शिलाईचं मार्जिन ठेवायचं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. 1/2 इंच शिलाई आपल्याला इथं ठेवायची. आणि आता आपण मोजून वाढून किती घेणार आहोत, एकूण 3 इंच वाढून घ्यायची. 6 इंच आपली हे आहे म्हणजे मेन कटोरी. तर आपण काय करायचं, 1.5 इंच. आता मी काय केलं, आपल्याला 3 इंच वाढून घ्यायचं, ते इथं 1.5 घेतली आणि इथं 1.5 घेतली. आणि इथं सुद्धा आता काय करायचं, हा जो आहे भाग आपण काय करायचं, मोजायचा. आपल्याला हे याच्या निम्म करायचं.
आणि हे सेंटर, हे झालं आपलं मेन सेंटर इथं. तर काय करायचं, मेन सेंटरला आपल्याला काय करायचं, 1.5 इंच आपल्याला इथं सुद्धा आपल्याला खाली वाढवून घ्यायचं. किती, 1.5 इंच, फक्त 1.5 इंच. आता आपण आकार, आपल्याला तुम्हाला जर कटोरीचा आकार येत नसेल तर ही ट्रिक्स वापरायची आणि कटोरीचा जो आकार आहे परफेक्ट गोल आकार असा करून घ्यायचा आहे. इतक्या सोप्या ट्रिक्स अजूनपर्यंत तुम्हाला कोणी सांगितली नसेल अशी ही सोपी ट्रिक्स. तर पाहू शकता याप्रमाणे तुम्हाला हे ठेवायचं आणि हे आकार करून घ्यायचं. आणि हे पाहू शकता इथं तुम्हाला फक्त अर्धा इंच मापापेक्षा आपल्याला खाली यायचंय. यापेक्षा आपल्याला अर्धा इंच खाली यायचं. म्हणजे हे बघा, हे आता मी हे याप्रमाणे वळते आणि हे याप्रमाणे वळते. तर बघा आपला आकार एकदम परफेक्ट झाला. आणि हा आकार आपल्याला हे असं याप्रमाणे आपल्याला कटोरी करेक्ट करून घ्यायची आहे. बघा एकदम परफेक्ट आपली ही कटोरीचं माप आलं, आकार आला. म्हणजे तुम्हाला जर आकार येत नसेल तर जो भाग आपण कट केलाय, हा भाग कट केलाय, या भागाप्रमाणेच आपल्याला कटोरी ठेवून द्यायची. आता आपण हे कट करून घेऊया. कटोरी कधीच कमी जास्त होणार नाही. कटोरीला या प्रकारे जर कटोरी ठेवली तुम्ही, कारण 25-26 वर्षाचा अनुभव आहे. याच ठिकाणी मी याच साईजच्या ठिकाणी कटोरी काढते. अजिबात कटोरीला टोक येत नाही. एकदम परफेक्ट अशी ही कटोरी बसती. आणि तुमचे सुद्धा कटोरीमध्ये प्रॉब्लेम असेल तर या ठिकाणी कटोरी काढू शकता. आता पाहू शकता हे आपलं परफेक्ट माप. आणि ही या मापापेक्षा हे अर्धा ते पाऊण इंच जास्त बस. आणि हे माप परफेक्ट असं हे माप आहे. कटोरी काढण्याची पद्धत आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा. आता बाही, कारण ह्या ब्लाऊजला फुग्याची बाही आहे आणि हे आपलं प्लेन आहे. आणि ब्लाऊज थोडंसं मोठं असल्यामुळं काय होईल, ब्लाऊजला बाहीला जॉईंट येणार आहे. आता आपण ही बाही मोजून घेऊया. तर ही बाही लांबी आहे 11.25 इंच. किती, 11.25. आपण ठेवणार आहोत 12.25 इंच. करेक्ट 12.25. 1 इंच आपण वाढून घेतलं. आणि उतार मात्र तुम्हाला 3.5चा द्यायचा आहे. म्हणजे पाठीमागून ब्लाऊजला बाहीला फुगा येत नाही, समोरून बाहीला फुगा येत नाही. कारण उतार परफेक्ट दिल्यावर, आपण जर कमी उतार दिला तर हा कपडा इथं असं गोळा होतो आणि तिथून आपल्याला पाठीमागून चोळ दिसतो. तर बाहीमध्ये ज्या ब्लाऊजला समोरून फुग्यामध्ये घोळ येतो, पाठीमागून बाहीमध्ये घोळ येतो, तो या उतार कमी दिल्यामुळंच येतो. हे लक्षात ठेवायचं आहे. आता हे आपलं 1 इंच जास्त. आता आपण बघायचं आहे आपलं बाहीचं माप बरोबर झालं आहे की नाही. तर हा बघा परफेक्ट आपलं बाहीचं माप बरोबर झालेलं आहे. आता आपण आकार द्यायचा. 1 इंच सोडायचं. ही जी मार्जिंग आहे ती 1 इंच सोडायची आणि इथून आपल्याला आकार द्यायला सुरुवात करायची. कारण आपली फिटिंग तिथं येणार आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण ब्लाऊजचं बाही जोडतो ते एकावर एक परफेक्ट असं एकावर एक येतं. नाही तर बरेच जण काय करतात, हे असं देतात. असं अजिबात नाही. ही बाजू आपण इथली असती समोरची आणि ही बाजू मागची असते. तर सेम मागची पुढची 1 इंचावर सेम कापायची. तर या प्रकारे परफेक्ट असं बाही कापण्याची पद्धत. अजिबात कमी जास्त होत नाही, चोळ वगैरे येत नाही. इथं आपण बाहीचं सेंटर काढले, उरलेल्या याच्यात आपल्याला हे जॉईंट द्यायचा बाहीला. तर अशी होती परफेक्ट ब्लाऊजची, कटोरी ब्लाऊजची कटिंग. कोणत्याही मापाच्या ब्लाऊजची तुम्हाला एकदा माप समजलं की कोणत्याही मापाच्या ब्लाऊजची तुम्हाला कटिंग करता यायला पाहिजे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे.